तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आलोय आम्ही टेंट हाऊसमध्ये। तर आज आयुष पण आहे आणि अनुश्री पण आहे, अनुश्रीची मम्मी पण आहे। आज आम्ही बसलोय टेंट हाऊसमध्ये। तर या टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये तर तुम्ही बघू शकता, हा उजेड पूर्ण लाइटिंग बनवेले। तर त्या लाइटिंगचा उजेड आहे पूर्ण आणि एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला टेंट हाऊस आहे। समोरूनही झाड आहेत, पाठीमागूनही झाड आहेत, सगळीकडून मध्ये झाड आहेत। फक्त समोर पाणी आहे आणि पुढं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतू आहे पुढं। एकदम निसर्गरम्य वातावरणात आणि एकदम धरणाच्याच कडेला एकदम असं मस्त प्रकारे बनवलेलं आहे टेंट हाऊस। या टेंट हाऊसचं काम पण मी स्वतःच केलेलं आहे, म्हणजे मी केलेलं आहे, मला मदत केली अनुश्रीच्या मम्मीनं। दोघांनीच आम्ही केलंय। कधी कधी अनुश्रीची मम्मी पण वेल्डिंग मारित होती, म्हणजे ती पण कधी कधी वेल्डिंग मारती आणि मी पण मारतोय आणि एकदम मस्त असं एकमेकाला सहाय्य करून आम्ही काम केलंय टेंट हाऊसचं। आणि आपली जी गॅलरी आपण बसलोय ही 5 बाय 12ची गॅलरी आहे। तिथं 4 माणसं एकदम आरामात राहू शकतात, म्हणजे राहायला म्हणजे बसायला एकदम आरामात। आणि इथं चहा प्यायला एकदम मस्त वाटत आहे। समोर टेबल, पलीकडून 2 जण, इकडनं 2 जण, एकदम मस्त वाटत आहे वातावरण। एकदम पाठीमागून इकडनं एकदम थंडगार हवा। मोठ्यानं कसं वाटत आहे इकडं? महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटत आहे, एकदम गारगार हवा आहे ना। अनुश्री, हवा कशी आहे? मस्त आहे। तेव्हा तिला बोल ना अनुश्री, तू एकदा बोल बरं। तर आयुषची मम्मी म्हणते महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटत आहे। तर एकदमच थंड वातावरण आहे आणि आयुष गारटलाय, त्याच्यामुळे आयुष गेलाय मधी। तर आता मधी पण कसं वातावरण आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो। हे बघा मित्रांनो, मी बसलो होतो त्या खुर्चीवर। आता हे बघा इकडं अशी, हे बघा असं पाठीमागं बघा झाडी आहे। तुम्हाला मी 2-3 वेळा व्हिडिओ दाखवला हेच। आणि संध्याकाळशी म्हणजे असं दिसतंय बघा वातावरण, एकदम निसर्गरम्य वातावरण। आणि आपण अशी लाइटिंग बनवलेली, लाइटिंग एकदम मस्त अशी लाइटिंग आहे। तर ह्या बघा अशा प्रकारे आहे आपलं टेंट हाऊसचा संध्याकाळचा दिसणारा व्ह्यू। ह्या बघा इकडं संध्याकाळशी बघा हे लिंबाऱ्याचं झाडाने एकदम जोरात वारा येते, हालत आहे मस्त प्रकारे, म्हणजे हवा भरपूर आहे इथं। जर हवा नसती तर मग ते झाडं पण हलले नसते, हे बघा। आणि इकडं वर पण बघा एकदम मस्त हालत आहे झाडं, हवा भरपूरच हवं आहे। तर आता इकडं आयुष आहे नाही का, तर आयुष गारटला होता, तर तो आता गेला होता मध्ये। तर हे बघा आता आपला टेंट हाऊस, हे बघा। आणि आयुष लपाला लगेच जागीच होता, हा बेड आहे, त्यांनी 3 उश्या घेतल्यात आणि बसलाय। आणि इकडे हे बघा खुर्च्या ठेवल्यात, वरती भरपूर ब्लँकेट आहे, 10 ब्लँकेट ठेवलेत आपण वरती। लाईट आहे, सगळं संडास बाथरूम सगळं क्लिअर झालंय आपलं, हे बघा। आणि इकडं हे बघा संडास बाथरूम आहे, हे बघा। आणि हा हीटर लावलाय आपण गरम पाण्यासाठी, म्हणजे याचं फक्त आता कनेक्शन काढायचे ते, म्हणजे आणि ते फक्त बसवून द्यायचे, झाल्यातच जमाय। हे बघा ह्या अशा प्रकारे एकदम मस्तपैकी। आणि इंग्लिश भांडे, हे बघा हे ना इंग्लिश भांडे। तर इकडे समोर आरसा लावलेला आहे, हा बघा हा आरसा आहे, मोठा आरसा लावलाय। आणि खाली हे बघा, खाली अशी फरची बसवेल आहे, हे बघा अशी फरची आहे। तिकडं समोर एखाद्याला वायफाय पाहिजे असेल तर वायफाय बसवलाय। ही इकडं मोठी 50 इंची स्क्रीन लावली, ते वायफायवरच मस्त चालत आहे। वरती ही लाईट आहे, ज्याला पाहिजे तर लाईट लावू शकतात। जर हे बघा, हे बघा आता ही लाईट चेंज झाली, हे बघा। तर एकाच याच्यामध्ये 3 लाईटी येते, 3 वेगवेगळ्या लाईटी पडत आहेत, जी पाहिजे आपल्याला ती आपण लावू शकतो। आणि अशा प्रकारे बनवलेले टेंट हाऊस। अगोदर पण फोटो तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय मी। इकडं आयुष आहे लोळत आहे, एका आयुष आहे नाही का, कधी कधी लईच नाटकं करीत आहे,
राखताच येत आहे आयुषला. आयुष झोप चाले. आयुष कसं आहे आज टेंट हाऊस मध्ये आलो, कसं वाटत आहे बाळा? मजा येते, थंडी वाजते. पावसाचा दिवस होता, थंडी वाजणार ना. तर आता इकडे कसं पाऊसही भरपूर होता ना आणि झोपायची आपली आता. इकडे म्हणजे हवाही भरपूर आहे त्याच्यामुळे थंडी वाजत. बघा आता आयुष आहे ना गॅलरी मध्ये बसेल आहे आणि त्याचं एकच तर तिकडे त्या लाईटी बदलत आहेत नाही का, तो स्पीकर ठेवलाय नाईट म्युझिक साठी. तर कधी मी व्हिडिओ बंद करील आणि कधी तो त्याला असं वाटलंय का कधी मी गाणी लावील, तर एकदम डीजे सारखाच आवाज येतोय. त्याच्यामुळे मग इकडं निवांत येऊन बसलाय. मला इथं खाली येत ना मासं येत म्हणा मोठालं. इथं खाली ना मासं बघ मोठालं मोठालं आणि ना या इथून सुने बघा बाली दिसत आहे आणि ना तुम्ही पाहू शकता त्या बघा. तर हे बघा इकडं आता त्यांनी बघितलाय, चंद्र पण बघितलाय, तो दाखवित होता. तर एकदम भारी वातावरण आहे आणि भरपूर मस्त म्हणजे मस्त वाटत आहे. तुम्ही पण या. आणि ना इकडे बघ इकडे बघा वेळ वाटत आहे. बावळट मामा बघा इथून बाली दिसत आहे. कुठं चांदो मामा? ते आता त्यांनी चांदो मामा पाहिलाय बघा. जग तो बघा तिथं वरती आहे नाही का आणि जग चंद्र आहे, तो म्हणतोय चांदो मामा मस्त दिसतोय तिथं. आता ढगांमध्ये गेला तो, कारण पावसाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळं ढगांमध्ये तो पूर्ण गायब झाला. तर आता एकदम निसर्ग रंग वातावरण मध्ये बसलोय. काय कशात तुम्ही आमच्या बोटिंग कॅम्पिंग गावला जीवाला बोटिंग कॅम्पिंगला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.